आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो, बोला. काय बोलू? या मैत्रीच्या माणसांनी काही बोलायची सोयच ठेवलेली नाही. काय झालंय? त्या मैत्रीच्या घरातले सगळे इथे आलेत. माझ्या समोर कायद्याची भाषा वापरत मलाच कायदा शिकवण्याचा प्रयत्न करतायत. माझ्या कामात अडथळा आणून मला त्रास देतायत. माझ्या विरोधात कंप्लेंट करण्याची भाषा वापरतायत. प्लीज तुम्ही या सगळ्यात लक्ष द्या आणि हे प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवता येते का बघा. तुम्ही काळजी नका करू, मी बघतो काय करायचंय ते. हा बोला ना रावसाहेब. तुम्ही सगळे आता पोलीस स्टेशन मध्ये आहात का? हो, पण हे तुम्हाला कसं माहिती? तुम्ही तिथे काय माती खाताय ना ते पण माहिती आहे आम्हाला. अहो माती नव्हतं खात साहेब. अहो त्या मैत्रीला घरचा डबा खायला मिळावा म्हणून जरा भांडत होतो. त्यालाच माती खाणं म्हणतात. म्हणजे त्या इन्स्पेक्टरने तुम्हाला फोन केला होता आम्हाला. आमच्यासाठीच काम करते ती आणि तुम्ही तिलाच त्रास द्यायला निघालाय? नाही नाही हो साहेब, नाही त्रास वगैरे काही नाही. उगाच आपलं त्या मैत्रीला जरा खोटी सहानुभूती दाखवायची म्हणून आपलं जरा. बस तुमची बडबड बंद करा. तुम्हाला एक लोकेशन पाठवतोय, तिकडे निघून या. ठेवा फोन. हो साहेब. काय झालं का जेवण? हो, मग आता रावसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कामाला लागायला हवं. तुम्ही काही बोललात का? नाही, तशी बोलण्याची वेळ आता निघून गेली. आता काहीतरी करून दाखवायची वेळ. म्हणजे मला नाही कळलं. समजेल, लवकरच समजेल. कॉन्स्टेबल, तिला इंट्रोगेशन रूम मध्ये घ्या. कसं तोंड उघडत नाही ना मी बघतेच. बस काय झालं? कुठे काय? काहीच नाही. कंटाळायस? कंटाळा जरी आला असला तरी हो म्हणू शकत नाही ना. असं ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी फक्त केलं तर तुम्ही चणा फेकून मारलात. मी जर म्हणालो की मला कंटाळा आलाय तर कुठच्या कुठे फेकून द्याल नेम नाही सांगता येत. हुशार आहेस. म्हणूनच तर आपण तुमच्या सोबत आहे ना. नमस्कार रावसाहेब. तुम्ही आम्हाला एवढ्या तातडीने इथे का बोलवून घेतलंय? तुमचं मैत्रीवरचं प्रेम जरा जास्तीच कुतू चाललंय, म्हणून म्हणलं तुम्हाला भेटावं आणि समोरासमोर बोलावं. कसं आहे ना रावसाहेब, हो मैत्री स्वतः एक आग आहे आणि तिचा आमच्या सगळ्यांवर राग आहे. आणि अशा मैत्रीच्या घरात राहायचं, तिची सगळी संपत्ती ओरफडायची, म्हणजे तिच्या ते काय काय म्हणता का त्याला, गुडबुक मध्ये यायला पाहिजे ना. अहो त्याशिवाय ती तिच्या लॉकरच्या चाव्या देईल का? म्हणून आम्ही आपलं चांगलं बनायचं नाटक करतोय. हे खरं बोलताय ना तुम्ही? खरं? अहो खरं म्हणजे 1001% खरं. हो साहेब, ती मैत्री काय हे तुम्हाला माहित नाहीये. अहो आम्ही तुम्हाला भेटतोय असं तिला थोडं जरी वाटलं ना तर ती काय करील याची तुम्हाला पण कल्पना नाहीये. हो एकाच वेळी तिला सांभाळताना आणि तुम्हाला या असं येऊन भेटताना आम्हाला काय रिस्क घ्यावी लागते ते आमचं आम्हालाच माहिती साहेब. त्यात अजून भर म्हणून यशनी आम्हाला तुमच्यापासून दूर राहायला सांगितलंय. काय? हो ना साहेब. अहो तो पण बदललाय. अहो तो म्हणतो याच्या पुढे आम्ही कोणीच तुम्हाला भेटायचं नाही आणि तुमच्या सोबत काम पण करायचं नाही. हे सगळं असं आहे तर? अहो साहेब अजूनही असं बरंच काही आहे जे समज आणि गैरसमज याच्या पलीकडचं आहे. काय झालं? मला इतक्या अर्जंटली? अय्या तुम्ही इथे?
ते इथेच असणार ना. अगं त्यांनीच तर आपल्याला बोलवलं ना, मग कुठे जाणार ते? पण का? फक्त तुमची काळजी. कसं आहे ना, एक फॅमिली म्हणून तुम्ही आमच्या संपर्कात आल्यापासून आम्हाला तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही सगळे ठीक आहात ना? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना? तुम्हाला कोणापासून धोका तर नाहीये ना? हे सगळं पण बघावं लागतं की नाही आम्हाला? अय्या, तुम्ही आमची एवढी काळजी करता? हो ना. आणि कसं आहे मिस डॉली, ज्यांच्या बरोबर आम्हाला लॉंग टर्म संबंध ठेवायचे असतात ना, त्यांचं जर वागणं बदललं तर त्या बदललेल्या वागण्याचा आम्हाला खूप त्रास होतो. मग त्यातनं समज गैरसमज अशा बऱ्याच गोष्टी होतात. त्याच होऊ नये म्हणून असं आधेमध्ये भेटत राहणं आणि बोलत राहणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना आज इथे बोलवलं. हा सगळा त्याच थिअरीचा एक भाग. मग आता तुमचा गैरसमज नक्की दूर झालाय ना? तुम्ही आलात ना. म्हणजे ज्यांना आम्ही आपलं मानतो ना, त्यापैकी तुमचा मामा आणि आई यांना आम्ही आधीच भेटलोय. त्यांच्याशी बोलून गैरसमज दूर झालाय. फक्त तुम्ही राहिला होता. पण तुम्ही आल्यानंतर तुमच्याशी बोलून तुम्ही पण बदललेल्या नाही आहात हे आमच्या लक्षात आलंय. तुम्हीही आमच्याशी व्यवस्थित कनेक्ट आहात. म्हणजे साहेब, तुम्ही हे सगळं आमच्या सगळ्यांबद्दल बोलताय ना? हो हो, सगळ्यांबद्दल बोलतोय. मी पण आता आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगते, आम्ही तुमच्यासाठी कधीच बदलणार नाही. आणि विनाकारण आम्हाला चांगलं बनण्याची हौसही नाहीये. त्यामुळे आम्ही जसे आहोत उत्तम आहोत आणि सदैव तुमच्या सोबत आहोत. तुमची सोबतच तर हवी आहे. आणि कसं आहे ना मिस डॉली, आजकाल सोबत असण्याचं सगळ्यात मोठं माध्यम म्हणजे हा मोबाईल फोन. तुम्हाला कधीही आमच्या मदतीची गरज वाटली ना, अगदी मध्यरात्री देखील ताबडतोब फोन करायचा. ए, तू त्यांच्या बोलण्यावर अशी बावळाटासारखी कारण लाजू राहिली? अगं ते मदतीसाठी फोन करा म्हटले, आणि तेही आपल्या सगळ्यांना. अक्का, मला वाटतं आता आपण इथून निघायला पाहिजे. अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. आधीचे समज गैरसमज सगळे दूर झाले. पण कसं आहे, परत आपल्याला इथं कुणी पाहिलं यांच्याशी बोलताना तर नवीन गैरसमज व्हायचे. त्याच्या आधीच आपण गेलेलं बरं. हो हो, बरोबर म्हणतोयस. चला निघूया आपण. चला ये, चला. मुकाट्याने सांग, आता आतापर्यंत किती खून केलेस तू? हे बघा मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपल्या समोर स्वतःची अक्कल नाही पाजळायची. मुकाट्याने जेवढं विचारते ना त्याचं उत्तर दे. हा कितवा खून आहे तुझा? नाही, मी खून केलेला नाहीये आणि मी खोटं बोलणार नाही. मी पण बघते ना आज. जोपर्यंत तू खुनाची जबाबदारी घेत नाहीस तोपर्यंत काही मी तुला सोडणार नाही. मुकाट्याने खरं काय ते सांग. थांबा. हा सगळा काय प्रकार चाललाय? मी तुम्हाला काय सांगितलं होतं ही हाय प्रोफाईल केस आहे. सो तुम्हाला जी काही चौकशी करायची असेल ती शांतपणे करायची. मग हे सगळं काय चालवलंय? सॉरी सर, यापुढे काळजी घेईन मी. नाही, त्याची काहीच गरज नाही आता. कारण आता वेळ निघून गेली आहे आणि सगळे पुरावे यांच्या विरोधात असल्यामुळे यांना मोठ्या तुरुंगात शिफ्ट करायचंय. सो यापुढे तुमचा आणि यांचा काहीही संबंध असणार नाहीये. आई,
बोला मॅडम. पक्षी पिंजऱ्यातून उडाला, मैत्रीची मोठ्या जेलमध्ये रवानगी होती. आता यापुढे माझ्या हातात काहीच नाही. तुम्ही आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. आता पुढे काय करायचंय आपल्याला माहिती आहे ना. अनिता, कामात हलगर्जीपणा मला चालणार नाही. नीट लक्ष दे यांच्याकडे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. रावसाहेब. बोला साहेब. हॅलो मॅडम, कशा आहात? जेलरच्या पोस्टसाठी सरकारकडून भरभक्कम पगार मिळतोय आणि तुमच्याकडून दामदुपटीने कमिशन. मग कशी असणार बे? आनंदी आनंदगडे. बोला, कामाचं बोला. यावेळेस पण एक महत्वाचा पर्सन तुमच्या जेलमध्ये येणार आहे. तुम्ही फक्त नाव सांगा आणि आवड निवड सांगा त्यांची. त्यांना हवं ते पुरवलं जाईल. नाही नाही नाही, यावेळी यातलं काहीच करायचं नाहीये तुम्हाला. पण तुम्ही तर म्हणालात कुणीतरी महत्वाचं. प्रत्येक वेळेस मित्रच महत्वाचा असतो असं काही नाही. कधी कधी शत्रू देखील तितकाच महत्वाचा असतो. तिला आता तुमच्याकडे शिफ्ट करणार आहेत असं कळलंय. तिला तुम्ही इतका त्रास द्या, इतका त्रास द्या की दिवसा तिला चंद्र आणि रात्री सूर्य दिसला पाहिजे. एक वेळेस मरण पत्करेन पण जेल नको असं तिला वाटलं पाहिजे. एवढा राग? म्हणजे प्रकरण फार गंभीर दिसतंय. नाव काय म्हणाला? आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण मैत्री सरदेशपांडे निखारगे. अत्यंत स्वाभिमानी बाई आहे, कोणालाच घाबरत नाही. इथे पोलीस कोठडीमध्ये असताना आम्ही खूप प्रयत्न केला पण तिने कोणालाच दाद दिली नाही. पोलीस कोठडी आणि जेलमध्ये हाच फरक आहे. जेलमध्ये अशा बऱ्याच गोष्टी होतात ज्याची कल्पना बाहेरच्या जगातल्या माणसाला नसते. आम्हाला याची कल्पना आहे म्हणून तर आम्ही तुम्हाला फोन केला. आता ही केस तुम्हाला हँडल करायची. आधीच आम्ही मैत्रीला एका फेक केसमध्ये अडकवलंय. आता तुम्हाला हा विषय कायमचा संपवायचा आहे. मग आता तुम्ही निश्चिंत राहा. ती येताना तर येणार स्वतःच्या पायांवर, पण जाताना जाणार दुसऱ्यांच्या खांद्यावर. लागा का आम्हाला. हॅलो, रॉकी बोलतोय. हा दादा बोल. आज तुमच्या जेलमध्ये एक कैदी येणार आहे. मैत्री नाव आहे तिचं. तिचं काय? तिला पण आमच्या गँगमध्ये सामील करून घ्यायचंय का? नाही, संधी मिळताच तिला संपवून टाकायचंय. का? ते जास्त महत्वाचं नाही. जे काम सांगतोय ना ते जास्त महत्वाचं आहे. काम होऊन जाईल पण मारणार कसं? हत्यार तर हवा ना. आता तुमच्याकडे एक कॉन्स्टेबल नाश्त्याचं पार्सल घेऊन येते. त्याच्यात चाकू लपवलेला आहे. तो चाकू तुमच्याकडे घ्या आणि योग्य ठिकाणी लपवून ठेवा आणि संधी मिळताच. कळलं. पुढे काय करायचं ते आम्ही बघतो. व्हेरी गुड. या सगळ्याच्या बदल्यात तुम्हाला कायमचं जेलमधून बाहेर काढण्याची जबाबदारी माझी. पार्सल तर येतंय. आता तू तुझी जबाबदारी पार पाड आणि आम्ही आमचं बघतो. बाय. खाऊन घ्या मुकाट्याने. हो मॅडम.
मी एक रिक्वेस्ट करू शकते का? हा बोला. मी इथे थोडा वेळ बसू शकते? मला एकांत हवाय. ठीक आहे, इथून हालायचं नाही. आम्हाला कोणी सापडलंय. कोण आहे ती? मैत्री सर देशपांडे निखारगे. यू आर अंडर अरेस्ट. आई प्लीज तुम्हाला सोडून जाऊ नकोस ना. ओ पोलीस काका, तुम्ही माझ्या आईला घेऊन जाऊ नका ना. कोण गई? नवीनच दिसते. अगं आजचा पहिला दिवसच आहे. दिसायला तर चांगल्या घरातली दिसते. अगं चांगलं श्रीमंत घरातली आहे ती. इथे येण्याच्या अगोदर तिच्याबद्दल बरंच काही कळलंय अगं मला. नक्की केलंय काय तिने? अगं खून केलाय. काय सांगते? ते पण स्वतःच्या मैत्रिणीचा. दिसायला तेवढी हायफाय दिसते आणि हिच्याकडे बघून तर वाटत नाही कोणाचं खून करेल. अगं मोठ्या लोकांचं हे असंच असतं ग. चेहरा भोळा आणि गुन्हे सोळा. अगं तुला जेवढी साधी भोळी दिसते आहे तशी नाहीये ती. नवरा पण सोबत नसतो. आता ही असे कांड करणार तर हिचा नवरा हिला सोडूनच देणार ना? अगं नाही, हिनेच त्याला घराबाहेर काढलं असं कळलं होतं. अरे देवा, ही बाई आहे की कोण आहे? तुला काय वाटतं हिच्या नवऱ्याला हिने घराबाहेर का काढलं असणार? अगं हिला हिच्या नवऱ्याचं राहणं खटकत असणार. आता ते का खटकणार आहे तुला सांगायला पाहिजे काय? दिसायला एवढी सुंदर म्हटल्यावर हिचंच कुठेतरी काहीतरी असणार. आपण किती रुबाब केला, श्रीमंतीचा माज केला, तरी शेवटी हिशोब कर्माचाच होतो. आधी हिने स्वतःच्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं होतं. आता नियतीने हिलाच जेलमध्ये आणून टाकलं. देव असतं ग, कोण काय करत असताना ते सगळं बघत असतं. अगं ह्यांची पाप काही आतापासूनची नाहीयेत. हिच्या बापापासून हे असंच सुरू आहे. म्हणजे? अगं हिचे बाबा शिक्षक होते म्हणे आणि हिची प्रॉपर्टी 100 करोड. काय सांगतेस? एक शिक्षक एवढे पैसे कसे काय कमवू शकतो ना? शाळा सुटल्यावर नक्कीच 2 नंबरचा धंदा करत असणार. जर बापच असं असेल तर मुलीबद्दल काय बोलणार ना? मग आता विषय निघालाच आहे ना, तर हिची सगळी कुंडली तुला सांगते. हिचा एक भाव होता म्हणे, लग्नाचं वय उलटून गेलं होतं तरी लग्न केलं नव्हतं. एक नंबरचा लफडेबाज. मी तर असं ऐकलं होतं त्याच्या आत्महत्येच्या मागे हेच कारण होतं. अशाच एका बाईचं प्रकरण त्याच्या मागे लागलं आणि खबरदार खबरदार, माझ्या दादाबद्दल एक शब्द जर कोणी काढला तर. हिम्मत कशी झाली माझ्या दादाबद्दल काही बोलायची? माझ्या देवासारख्या दादाबद्दल जर कोणी काही बोललं ना तर सोडणार नाही मी त्याला. अजिबात सोडणार नाही. सोड मला, सोडा, सोडा मला. तुला इथे येऊन अजून अर्धा तास सुद्धा झाला नाही आणि तू तुझा रुबाब दाखवायला निघालीस. काळजी करू नको, इथे भल्या भल्यांचा माज उतरवला जातो. तर तू काय चीज आहे?